नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एवी आणि तुम्ही बघत आहात एवी मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. तर आज पुन्हा आपण ॲस्फाल्ट 9चा गेम प्ले करणार आहोत. तर ही गाडी मागच्या व्हिडिओमध्ये मी एकदा दाखवली होती. तर ही एकदम टॉपची गाडी आहे आणि हिचा इव्हेंट पण खेळायचा आहे मला. पण सध्या तरी तो इव्हेंट लॉक आहे, त्यामुळे आपल्याला तिकडे जायला नको. आता आपण वळूया मेन मुद्द्याकडं. आजचा व्हिडिओ असणार आहे डेली कार लूटवर. ज्यांना माहीत नाही आहे डेली कार लूट म्हणजे काय, त्यांना मी सांगतो की आपण दररोज ह्या एवढ्या रेसेस खेळून ब्लूप्रिंट ह्या दररोज भेटू शकतात. म्हणजे दररोज भेटतात एक एक. आता समजा मी दररोज हे जर कंप्लीट केलं तर कॅमेरा रॉयल्टीच्या 3 भेटणार. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर दररोज हे रिफ्रेश होऊन जातं आणि त्यांना आपल्याला फायदा पण होतो. ते म्हणतात ना, स्लो प्रोग्रेस इज द ग्रेट प्रोग्रेस. तर हेच आहे ते. तर ह्याच्यात आपण परत एकदा भाग घेणार आहोत. आज पूर्ण करूनच टाकूया. आणि विषय म्हणजे कसा असतो की ह्याला बाकीच्या सगळ्या इव्हेंट्सला जर तुम्ही बघितलं तर इव्हेंट तिकीट 2-2 लागतात. पण ह्या डेली कार लूटला फक्त इव्हेंट तिकीट तुम्हाला फक्त आणि फक्त एकच लागतं, जेणेकरून तुमचा हा प्लस पॉईंट मानला जाऊ शकतो. तर चला आपण खेळूया मस्तपैकी. बीट रेस टाईम 30 सेकंड्स होता. तर कुठली गाडी घेऊ? चला फरारी घेऊया. लई दिवस झाला फरारी चालवलेली नाही आहे. फरारीला जरा गंज चढला असेल तर आता उतरवून टाकूया मस्तपैकी. टॉपचा विषय करूया जरा. 30 सेकंड्स होतं माझ्या मते, बहुतेक बी क्लासला. तर मी पहिला सगळे वरचे करून घेणार आहे, जेणेकरून मला टॉपच्या ब्लूप्रिंट पाहायला भेटतील. जसं की ॲस्टन मार्टिन वल्कनची एक ब्लूप्रिंट भेटणार आहे, ते पहिला मी कंप्लीट करून घेतो. कारण की ती गाडी माझी सगळ्यात फेवरेट गाडी आहे. मला ती नेहमीच आवडत होती, राहील. आणि दुसरी म्हणजे लॅम्बोर्गिनी सेंटिनॅरिओ. तुम्हाला माहीतच असेल कसली टॉपची गाडी आहे ती, त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काय बोलायलाच नको. मस्तच. आणि इथं विषय कसा आहे, कोण अपोनंट पण नाही आहे. मस्त एकटंच पळवायची गाडी, टॉपचा विषय करायचा. रिअल लाईफमध्ये अशी गाडी पळवायला लय मजा येईल. पण आता काय बोलू, रिअल लाईफमधलं सोडून द्या. गेम तो 100% गेमच असतो. सध्या तरी माझ्याकडं 16 ब्लूप्रिंट झालेले आहेत, जसं की तुम्ही बघू शकता 45 पैकी. आणि एकदा काही गाडी अनलॉक झाली की एकदम टॉपचा विषय होऊन जाईल. तुम्हाला पाहिजे तर मी ही गाडी दाखवतो. ए क्लासची गाडी आहे. तर ए क्लासमध्ये जाऊया. तर सगळ्यात पहिलीच गाडी ही ॲस्टन मार्टिन वल्कन आहे. ही माझ्या मते रिअल लाईफमध्ये रोड लीगल नाही आहे. ही ओन्ली ट्रॅक फील्डसाठी बनलेली आहे, रेसिंगसाठी. आणि ही पळते पण खतरनाक. ही आहे एरोडायनॅमिक गाडी. इथं तुम्ही बघू शकताय याच्या बंपरवर. सोडून द्या, जास्त डिटेलमध्ये न जाता आपण जरा पुढं जाऊया खेळायला. आता एक क्लासची गाडी पाहिजे आपल्याला. तर जेणेकरून लॅम्बोर्गिनी सेंटिनॅरिओ भेटून जाईल. तिचा एक ब्लूप्रिंट भेटून जाईल. चला प्ले मारूया लगेच. टॉपचा विषय करूनच टाकूया आज. पूर्ण राडा, जादा विचार करायचा नाही. ओके मध्येच. ही पण फरारी लई दिवसांनी काढले मी, म्हणजे लई दिवसांनी या फरारीने खेळतो आहे. त्या फरारीपेक्षा ह्या फरारीचा रँक जो आहे तो एकदम कमी आहे कंपेअर केलं तर. ही गाडी करू शकेल का नाही ते काय माहीत नाही मला. करायला तर पाहिजे, नाहीतर आपले लागले म्हणून समजायचं. आरामात जाऊ दे. तर किती सेकंड्स करायचं आहे हे आपल्याला सध्या तरी काहीच माहीत नाही आहे. तर बहुतेक गो खाल्लेला आहे आपण.
काय माहीत, आपण बघितलेलंच नाही आहे. मस्तपैकी आपण परत एकदा गो खाल्लेलाच आहे. 28 सेकंड्स बीट करायचं होतं. तर या गाडीला काय अपग्रेड करता येईल का ते बघूया पहिला, जेणेकरून जरा ही रँक वाढेल. आपला एक तिकीट वाया गेला, असू दे, काय विषय नाही, होऊन जाईल, तिकीटचा काय विषय नाही. तर सध्या तरी या गाडीला अपग्रेड करण्यासारखं काय उरलेलंच नाही आहे. म्हणजे ही 1 स्टार मॅक्स झालेलीच आहे. तर चला परत ट्राय करूया. आपला 28 पार झाला होता, आता 28च्या आत करायला पूर्णपणे ट्राय करूया, जेणेकरून आपल्याला लॅम्बोर्गिनी सेंटिनारियोचं भेटून जाईल. पळवायला पाहिजे जरा लवकर, मुख्यमध्येच, नायट्रो बूस्ट भेटला की उडवायलाच पाहिजे नुसता. जाऊ दे आरामात, पळ लवकर, आमच्याकडं नाही वेळ, लागल्यात आधीच आमचे. चला रॅम्पवरनंच जाऊया, बघूया. तर रॅम्पवरनं गेलेलं माझ्या मते सध्या तरी आपल्याला परवडलेलं आहे. मस्तच, चांगला एक बेनिफिट झाला त्यातच. तर लॅम्बोर्गिनी सेंटिनारियोचं ब्लूप्रिंट जी आहे ती पण आपल्याला भेटलेली आहे मस्तपैकी. आणि आपले जे डेली गोल्स आहेत ते पण पूर्ण झालेले आहेत, 1-2 झाले असतील. आणि आता सध्या तरी 8च झालेले आहेत सेंटिनारियोच्या ब्लूप्रिंट्स 40 पैकी. त्यात 40 क्लेम करायचे आहेत, जेणेकरून ती गाडी अनलॉक होणार. तर ती पण गाडी तुम्हाला आता आलो तर दाखवूनच देतो. ही पण गाडी एकदम पहिल्याच नंबरला आहे, एस क्लासच्या, त्यामुळं काय विशेष नाही. तुम्हाला आता नीट दिसेल नाही दिसेल मला नाही माहीत, पण थोडंसं ग्राफिक्स भंगार दिसणार तुम्हाला, कारण की हा मी लो एंड डिव्हाइसवर खेळतो आहे. असू दे, काय विषय नाही. हे जे विंग्स जे आहेत ते मस्तपैकी बाहेर येतात असे, एकदम टॉप एंड. ती एक मस्त म्हणजे असं वेगळी वाईब येते, ती एक भारी हे आहे गाडीची. सोडून द्या, तर परत आपण आपल्या इव्हेंट्सकडे जाऊया. तर मेन 2 गाड्या ज्या होत्या ज्यांच्या ब्लूप्रिंट मला घ्यायच्या होत्या त्या तर कंप्लीट झालेल्या आहेत. आता डी क्लासची गाडी घेऊन खेळूया, कारण की 2 ब्लूप्रिंट फक्त डी क्लासच्या गाडीवर भेटणार आहेत, 2 कार्सच्या. तर 34 सेकंड्स मॅक्झिमम आहे तर डी क्लासच्या गाडीनं. तर काय विषय नाही, डी क्लासमध्ये जाऊन आपण डी क्लासच्या गाडीनं खेळूया. आणि ऑब्वियसली डी क्लासची गाडी म्हणला तुम्ही तर एकच दिसते समोर, मग तिचा रँक किती पण कमी असू दे, ती गाडीच टॉप एंड राहते. आता तुम्ही बघू शकताय बेस्ट टाईम आहे आपला 26:07:45. तर माझ्या मते ही गाडी त्याला पण बीट करून जायला पाहिजे, किंवा तेवढं तरी व्हायला पाहिजे, कारण की या गाडीत तेवढा दम आहे माझ्या मते. म्हणजे एक्सपिरियन्सने सांगतोय, असं काय हे करत नाही आहे, त्यामुळं काही विषय नाही. ओके मध्येच लेफ्टला जर हव्या, जेणेकरून आपल्याला रॅम्पवर पण जायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय ही गाडी 25च्या आत जाईल, नाही 25च्या आत नाही, सोडून द्या. तर 27च्या आतच गेलेले आहे. म्हणजे जी ए क्लासची आपण फरारी घेऊन खेळलो त्या फरारीच्या तोडीची ही गाडी आहे सध्या तरी, तुम्ही बघू शकताय. म्हणजे विचार करा, हा एक हे पण आहे की फरारी आपली 1 स्टारच आहे फक्त, म्हणून ते तसं आहे. पण तरी पण बीट केल्याशी मतलब, भले ती 1 स्टार असो, कारण की ही गाडी डी क्लासची आहे आणि ती ए क्लासची आहे, त्यामुळे काहीतरी प्रीमियम हे पाहिजे होतं ए क्लासच्या गाडीला. तर तसं डी क्लासच्या ह्या गाडीला आहे, तोच एक मोठा प्लस पॉईंट आहे DAC10. आणि ज्यावेळी तुम्ही खेळाल या गाडीने आणि ज्यावेळी मॅक्स आउट करून खेळाल त्यावेळी तुम्हाला कळून येईलच की मी काय म्हणतो आहे ते, त्यामुळं सांगण्याची गरज अजिबात नाही लागणार. त्यावेळी आपण कळून येईल की ही गाडी, आणि मल्टीप्लेअर रेसेसमध्ये सुद्धा ही गाडी एकदम फायदेशीर ठरते. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच असेल मी, मल्टीप्लेअरचा जो व्हिडिओ झाला आपला
त्या व्हिडिओमध्ये दिसला असेल तुम्हाला. DS-10ची कमाल, DS-10चा धमाल, टॉपचा विषय दिसलाच असेल तुम्हाला. त्यामुळं काय मला इथं परत मेन्शन करायची काही गरज नाही आहे. मस्तच. तर चला अजून एक रेस खेळूया. तर माझं मत काय आहे, आजचा व्हिडिओ साधा व्हिडिओ असला तरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. कारण की विषय कसा आहे, पूर्ण बघितला तरी चालते, नाही बघितला तरी चालते, मी काही तुम्हाला फोर्स नाही करणार. पण एक विषय आहे की तुम्ही फक्त मल्टीप्लेअर, फक्त करिअर आणि फक्त डेली इव्हेंट्स आणि बाकीचे स्पेशल इव्हेंट खेळून उपयोग नाही होणार. तुम्हाला साईड बाय साईड सगळं करायला पाहिजे. त्यामुळं तेवढं करायलाच पाहिजे. फक्त हे करून आता जसं की मोटिवेशनल टॉकर्स जे असतात, जे मोटिवेशन झाडतात, म्हणजे मोटिवेशन देतात, तर त्यांचं म्हणणं जसं असतं तसंच मी पण म्हणतो आहे. फक्त ते रिअल लाईफमध्ये बोलतात, मी गेमचं बोलतो आहे. की तुम्हाला फक्त पुस्तकातलं नॉलेज येऊन उपयोग नाही, तसंच तुम्हाला फक्त करिअर, मल्टीप्लेअर किंवा कुठला तर एक धरून उपयोग नाही होणार ज्याच्यातनं. आणि तुम्ही असं पण एक्सपेक्ट करू नाही शकत की तेच फक्त मला गाड्या देईल. तर तुम्हाला सगळं आलंच पाहिजे. सगळ्या रेसेस या 100% खेळल्याच पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला अशा ब्लूप्रिंट्स दररोज भेटून जातील आणि तुमच्या ज्या कार्स असतील त्या पण अपग्रेड होऊन जातील. तर सी क्लासची गाडी बघूया जरा. सी क्लासला माझ्या मते किती आहे, 32 सेकंड्स आहे आणि फक्त 2 रेसेस खेळायचे आहेत. तर सी क्लासची जर मी गाडी बघितली तर ही BMW आहे, पण हिचा रँक जो आहे तो 1-1 आहे. हिचा कॅमर शेव्हरोलेटचा 1-2 आहे. ही जरा मोठी दिसते. पण आपली इकडं लोटस इव्होरा स्पोर्ट जी आहे ती 1-3ची दिसत आहे. बाकी सी क्लासची ही 1-1-9 आहे, त्यामुळे हिचा काय उपयोग नाही. बाकी पुढं काय नसतील माझ्या मते. ही डी क्लासची आहे, ही पण डी क्लासची आहे, त्यामुळे हे पुढं बी क्लास सुरू व्हायला. सोडून द्या, आपण 1-3वर जाऊया. आपली लोटसवाली 1 नंबर टॉपची गाडी लोटस इव्होरा स्पोर्ट्स 410. चला, ह्यो टाईम पण बीट व्हायला पाहिजे माझ्या मते. 7:45 होईल नाही होईल, सोडा. या सी क्लासच्या गाड्या आहेत, या थोडी बी आणि ए क्लासच्या गाड्यांचा रेकॉर्ड तोडू शकतील. तरी पण बघूया, ट्राय करायला काय हरकत आहे. हिचा जो नायट्रो बूस्ट आहे तो दिसतो आहे मला की एकदम फडतूस आहे ह्या गाडीचा. तरी बाकीच्या लोटस कार्सचं तर काय मला हेच नाही, आयडियाच नाही. तर ही करेल नाही करेल मला शंकाच वाटते आहे. तर इथं बहुतेक नाही होणार, तर 100% नाही झालेलं आहे आपलं. मस्तच. परत आपण गु खाल्लेला आहे, नाही झाले. 30 सेकंद हे ह्या क्लासला होतं, बी क्लासच्या गाड्याला. सोडून द्या, झाले. त्यामुळे काय गु नाही खाल्ला आपण. 32 आहे, मी 30 म्हणालतो. मस्तच होऊन जाईल. अजून एक रेस मस्तच. पोर्शे 911 GTS कूप, होय ही गाडी आहे आमच्याकडे सध्या. ही काही बी क्लासची गाडी आहे. हिचेच ब्लूप्रिंट्स भेटायला लागलेत मस्त आले. तर असं जर तुम्ही एक एक करून दररोज जरा जरा करून खेळला तर तुम्ही गाड्या अनलॉक करू शकता. हां, भले वेळ लागतो, पण गाड्या अनलॉक 100% होतात. जसं म्हणतात ना, सेफ पैसा, स्लो प्रोग्रेस इज अ ग्रेट प्रोग्रेस, तसंच आहे हे. त्यामुळं जितकी प्रोग्रेस तुम्हाला करता येईल तितकी प्रोग्रेस तुम्ही केलीच पाहिजे, असं माझं मत आहे. भले वेळ लागायचा तर लागू दे, काय विषय नाही, तेवढं होणारच आता. तर मस्तच ह्यावेळी जरासं आपण लवकर आलेलो दिसतो आहोत. 29.971 ओके मध्येच. तर
हे कंप्लीट झालेलं आहे मस्तपैकी. तर आपल्याकडं जे इव्हेंट तिकीट्स आहेत ते किती राहिलेले आहेत ते बघायला पाहिजे आता. तर 3 तिकीट्स राहिलेले आहेत. आणि आता आलोच तर आपला स्टार हंटचा V12 स्पीडस्टरचा पण एक रेस ही खेळूनच जाऊया. जसं की तुम्ही बघत असाल मी एवढं सगळं कंप्लीट करून झालं आहे माझं. फक्त आता हे एक राहिलं आहे, जे 23 भेटलेत आणि बाकीचे उरलेले 50 पैकी भेटायचे आहेत, ज्यातनं ब्लूप्रिंट्स लागण्याची शक्यता पण आहे, पण एवढं मी सांगू नाही शकत. तर चला आलोय तर एक रेस खेळूनच जाऊया आता मस्तवाली. तर बीट रेस टाईम किती होता तर परत एकदा मी विसरलेलो आहे. असू दे, काय विषय नाही. 57 हा मॅक्स होता, तर 57च्या आत होईल असं अपेक्षा करूया आणि तशी गाडी पळवूया मस्तपैकी. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की या गाडीचा अनलॉकिंग व्हिडिओ टाकेन. जर पुढच्या व्हिडिओमध्ये टाकता नाही आला तर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये 100% टाकेन. पण ही गाडी आपण 100% अनलॉक करणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. भले वेळ लागू दे, किती पण घासायला लागू दे, आपल्याला 100% काढूनच राहणार आहे आपण ही गाडी. त्यात काही विशेष नाही, नो डाऊट. कारण की आपण बनलोयच गाड्यांसाठी. गाड्या आपल्या DNA मध्ये आहेत. त्यामुळं ही गाडी मला आवडली तर मी ही 100% काढणारच मस्तपैकी. तर ह्या शेंबड्या गाड्या असतात का नाही, या जरा डोक्यात जातात माझ्या. म्हणजे असं गांडीला गांड चिकटवून येतात शेंबडी. आता काय बोलू मी, राहू दे, जास्त होईल, आपल्याला जास्त बोलायचं नाही. पण ह्यांना काहीच करू शकतो आपण, काहीच नाही करू शकत, अवॉइड करू शकतो फक्त. कारण की आपल्या हातात जे नाही त्याला कंट्रोल करायला गेलो की मग फ्रस्ट्रेशन हे आपल्यालाच येतं. जसं की मी म्हणलं, गाडीचे जे ब्लूप्रिंट्स आहेत ते भेटतीलच असं पण काय नाही, लवकर भेटतीलच हे पण काय नाही, आणि कधी कधी लवकर एकदम भेटून सुद्धा जातील. तर मी कालच बघितलं की हा एक नवीन इव्हेंट आला आहे, स्टार्स अँड स्ट्रिप्स रिइग्नायटेड. तर ह्यात बघूया, हे जे 2 स्टारवाले आहेत ते आपल्याला करायला जमणार नाही. ही गाडी पाहिजे म्हणतात, फोर्ड मस्टँग RTR, आणि ती गाडी आपल्याला भेटणार कुठून, ॲनिव्हर्सरीमधून. तर ॲनिव्हर्सरीमध्ये जरा घुसूया आणि बघूया. थांबा जरा, ओकेमध्येच इथं असणार कुठली तरी गाडी. अरे सर, नाही इथं नाही, पुढच्या ह्याच्यात बघायला पाहिजे आपल्याला. इथं DAC 10 आहे, हिचं काय उपयोग नाही एवढा, कारण की आपली मॅक्स आउट आहे. इथं आपली डॉंकरवूडची जे हे आहेत ती आपण आलोच तर ब्लूप्रिंट घेऊन जाऊया, जेणेकरून गाडी अनलॉक लवकर होईल. दररोज हे आपण ब्लूप्रिंट्स मी क्लेम करत असतो. तर पुढं बघूया ती फोर्ड मस्टँगवाली कुठली आहे, जरा बघूया. कशात आहे आता, कुठं गेली, अरे सरक यार, काय डोक्यात जातोय भाई, फोडणार मी डायरेक्ट. तर फोर्ड मस्टँग तरी अजून कुठली दिसलेली नाही आहे मला, आणि इथं पण नाही. तर थांबा, आपण ब्लूप्रिंट जिथं घेतो तिथं बघूया गाडी कुठली आहे ती. फोर्ड मस्टँग GTR, तर बहुतेक ही गाडी आहे ती, ही वाली नाही, ही फोर्डची नाही आहे, आपल्याला फोर्डची पाहिजे. तर 100% इथं तर ती गाडी कुठं दिसेना. सोडून द्या, जास्त विचार केला तर लागतील आपले, जास्त विचार करत नाही बसायचा. मस्तपैकी आपण जरा आलोच तर आता एक मल्टीप्लेअर रेस पण खेळून जाऊया टॉपची. टीम रेस नको, आपण साधी मल्टीप्लेअर खेळूया. टीम मल्टीप्लेअरला मग ते लागतील, ते आपल्याला करायचं नाही. ही 19 वाले एकच दिसते मला सध्या तरी, तर झक मारत आपल्याला हीच घ्यायला पाहिजे. सोडून द्या, पण ही पळणार पण तशीच टॉप. तर बघूया कोण आपल्या लेवलचं येते का आपल्या लेवलच्या वरचे येतात.
तर आपल्या लेवलची तरी 3 बंदी दिसायला लागले, 3 4 5 सगळे आपल्या लेवलचे आहेत, एकटा सोडून. एकटा आपल्या वरचा आहे 2000 रँकवाला. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये जिथं आपण मल्टीप्लेअरचा व्हिडिओ केला होता लास्ट टाईम, तिथं सांगितलंच होतं की गाडीचा जो रँक आहे तो मॅटर नाही करत. शेवटी गाडी चालवणाऱ्यावर सगळं मॅटर असतं, तुम्ही कंट्रोल कसे करताय. कारण की या मल्टीप्लेअरवर तुम्ही कधीच विश्वास नाही ठेवू शकत. मल्टीप्लेअर आहेच तसं की तुम्ही अजिबात विश्वास नाही ठेवू शकत त्याच्यावर. ह्यो तर एकदम पुढं चालला आहे भाई एकदम टॉपचा मॅन दिसायला लागला आहे मला. नक्कीच ह्यो तो 2000 रँकवाला असू शकतो आहे. आता जसं की तुम्ही बघू शकताय 4 गाड्या माझ्या पुढे गेल्या एका दणक्यात. आणि माझा नंबर आता 4था आला जस्ट. तर मी तिथं समोर जाणार नाही दुसऱ्या पार्टला, कारण की दुसऱ्या पार्टला जर गेलो असतो तर ऑब्वियसली ट्रेनच्या खाली येऊन मेलोच असतो मी. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते समजून जावा. रेक झालो असतो आणि मागणं शेमडा आला ह्याच्या. तर आता ठोकतोच ह्याला. थांबा हे घेऊया, ह्याचं गाडव लावतो तो. थांबा पुढे ये जरा, देतो टोलो तुला. तर आपली 88% रेस 92% रेस संपलेलीच आहे, त्यामुळं आता काय जास्त हे नको, सोडून द्या. एवढं करूनसुद्धा आपला रँक 4th आलेला आहे म्हणल्यावर तुम्ही अंदाज लावू शकताय की मल्टीप्लेअर हे काय असतं ते. तर जसं की मी म्हणलं 2000 रँकवाला जिंकलेला आहे टॉपचा. सोडा, आपल्याला तिथं काय घेणं देणं आहे. आपण आपल्याला मस्तच. तर आपली ही जी सिल्वर लेवलला आपण मस्तपैकी पोचलेलो आहोत भावांनो. 1 नंबर टॉपचा विषय झालेला आहे. तर कुठल्या कुठल्या भेटल्यात त्या पहिला बघून घेऊया. ही एक भेटली आहे मक्लॅरन GT लोटस एमेरा. ही तर आपल्या अनलॉक झालेलीच आहे. राहू दे, पुढं जाऊया. परत ह्याच भेटल्यात जरा ओकेमध्येच, भेटल्याशी मतलब आहे. तर आता जसं बघू शकताय की आपला सिल्वर लीग अनलॉक झालेले आहे. तर आपण ह्या गाडीनं खेळू शकतो. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं की पुढच्या व्हिडिओमध्ये ही गाडी घेऊन खेळूया आपण. तर ते पण आज कंप्लीट होऊन जाईल मस्तपैकी. तर या गाडीचं नाव आहे रेनॉल्ट ट्रेझर आणि हिचा जो रँक आहे तो 2296 आहे. तर बघूया कुठली बंदी येतात, परत आपल्या वरची येतात का आपल्या खालची येतात. सध्या तरी एकटा बंदा दोन बंदी 2000च्या वरचे दिसत आहेत आणि एक मी. बाकी ही जी गाडी दिसते तुम्हाला, ही रेसिंग टाईप लेफ्ट साईडला, ती एकदम टॉपची गाडी वाटते मला. माझ्या मते मला ठोकून जाणार आहे, सोडून द्या. आणि ही बहुतेक रेनॉल्ट ट्रेझर जी आहे ती इलेक्ट्रिक आहे माझ्या मते, तसंच वाटतं आहे. तर इथंच राहूया रॅम्पवर, आपल्याला जास्त हे करायला नको. तर हा ट्रॅक मी पहिल्यांदाच बघतोय मल्टीप्लेअर रेसेसमध्ये. नाहीतर मी कितीतरी मल्टीप्लेअर रेसेस खेळलेले आहेत ज्याच्यात असला ट्रॅक मी आजपर्यंत नाही बघितला. तर इथं हा ट्रॅक संपतो. तर वा भाई फॅन हो गया मैं इसका. मस्त रे, फॅन हो गया मैं इसका भाई, फॅन हो गया. मस्त टॉप, आवडलं मला हे, एकच नंबर, काय बोलायलाच नको. तर परत आपण त्या ह्याच्यात जाणार आहे. तर माझ्या पुढे एक बंदा गेलेला आहे मस्तवाला आणि माझा नंबर आहे तो 3रा आहे. तरी पण ही गाडी पळणं असं वाटतच असेल तुम्हाला. होय, मला पण तेच वाटायला लागले की ही गाडी पळणं झाली म्हणून. पण सोडून द्या, ही गाडी आपल्या मानानं पळतीच आहे. या गाडीचा काय दोष नाही. विषय पुढच्या गाड्यांचा आहे, कारण की त्या गाड्यांच्या ज्या रँक आहेत त्या टॉपच्या रँक आहेत, म्हणून आपण काय बोलू नाही शकत या गाडीला. आणि तसे पण ही गाडी आपण ओन नाही करत, ही फ्री ट्रायलची गाडी आहे. ह्याच्या तर आता बोललो असतो, सोडून द्या, सरळच राहा.
शेमडा माझी स्पीड कमी करून गेला, तरी पण आपण दुसऱ्या नंबरवर आहे सध्या तरी. ओके मध्येच. तर हिचा जो बूस्टर आहे नायट्रो तो चार्ज व्हायला वेळ घेतो आहे माझ्या मते. मस्तच एक फायटर जेट बी दिसलेलाच आहे आपल्याला टॉप एंड, म्हणजे वेगळ्याच दुनियात खेळालो आहे आपण टॉपचा विषय करून. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं तो आपल्यावरचा 2500 कितीतरी रँकवाला रेसिंग ती फॉर्म्युला कारसारखी दिसणारी ती कार जिंकलेली आहे. असू दे, काही विषय नाही, आपल्याला जिंकण्याशी मतलब नाही, आपल्याला आपला रँक फक्त वाढवायचा आहे, एवढाच विषय. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ वेगळा करूया आपण काहीतरी. तोपर्यंतसाठी धन्यवाद.